31 मार्च 2026 ही आहे डेडलाईन. शब्दशः डेडलाईनच. या दिवसापर्यंत एकतर शरण या किंवा मरायला तयार रहा. ही डेडलाईन निश्चित केली आहे ती केंद्र सरकारनं आणि ती देण्यात आली आहे देशात जवळपास 50 वर्षांपासून उच्छाद मांडलेल्या नक्षलवाद्यांना. आता ही डेडलाईन जसजशी जवळ येते तसतशी नक्षली चळवळ संपत चालली आहे. काल परवापर्यंत दहशत माजवणारे नक्षलवादी एकतर बंदुका टाकून शरण येत आहेत किंवा सुरक्षा दलांच्या बंदुकीची शिकार होत आहेत. आंध्र प्रदेश पासून ते बिहार, बंगालपर्यंत भारताच्या जवळपास अर्ध्या भागावरती प्रभाव असणारा आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढचं सगळ्यात मोठं आव्हान ठरलेला नक्षलवाद संपेल असं कधी काळी कुणाला वाटलंही नसेल. पण आता ते घडण्याची वेळ ही जवळ येत चालली आहे. यासाठी निर्णायक ठरलंय केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये राबवलेलं धोरण. नक्षलवाद केवळ बंदुकीच्या बळावर संपवता येणार नाही हे ओळखूनच सरकारनं सुरक्षा आणि विकास यांचा समतोल साधत हे नवीन धोरण आखलं होतं. हळूहळू या धोरणाला यश येत गेलं. आता एकीकडे सुरक्षा दलांच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होतीये, तर दुसरीकडे सरकारी योजनांमुळे स्थानिक आदिवासींमध्ये यंत्रणेविषयी विश्वास निर्माण झाल्याचं चित्र आहे. पण मुळामध्ये देशात नक्षलवाद सुरू कसा झाला, त्याचा प्रभाव कसा वाढत गेला, गेल्या 8 ते 10 वर्षात नक्षली चळवळ संपवण्याचं प्लॅनिंग सरकारकडनं कसं करण्यात आलं आणि आता तो नक्षलवाद अगदी शेवटच्या घटका कसा मोजतोय, या सगळ्याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. नक्षलवाद देशाच्या लोकशाहीला आव्हान देत उभी राहिलेली आणि अंतर्गत सुरक्षेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान ठरलेली सशस्त्र चळवळ. कधी काळी 7 राज्यातल्या 126 जिल्ह्यांमध्ये पसरलेली ही चळवळ आता छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा तसंच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये आणि त्यातही जेमतेम 11 जिल्ह्यांमध्ये मर्यादित झाली आहे. मागच्या काही वर्षात देशातनं नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारनं अत्यंत कठोर धोरणं राबवायला सुरुवात केली होती. गेल्या वर्षभरापासून तर या प्रयत्नांना प्रचंड यश सुद्धा मिळाले. गेल्याच वर्षी 18 नोव्हेंबरला छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरच्या जंगलामध्ये सुरक्षा दलांनी मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यासह 6 नक्षलवाद्यांना ठार केलं. 30 नोव्हेंबर पर्यंत हिडमाला संपवा असे आदेशच अमित शहा यांनी सुरक्षा दलांना दिले होते. पण सतत ठिकाण बदलणाऱ्या आणि 3 लेअर सुरक्षेत राहणाऱ्या हिडमाचा जवानांनी डेडलाईनच्या 12 दिवस आधीच छडा लावला आणि खात्मा केला. अलीकडच म्हणजे 22 फेब्रुवारीला माओवादी पक्षाचा सचिव आणि सर्वोच्च नेता असणारा थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी याने तेलंगणा पोलिसांसमोर सरेंडर केलंय. त्याच्यावरती तब्बल 1 ते 2 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. त्याने 1991 ला अहेरीचे तत्कालीन आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचं अपहरण केलं होतं. 90च्या दशकात धर्मराव बाबा अत्राम हे गडचिरोलीतल्या राजकारणातलं मोठं नाव होतं. त्यांच्या अपहरणामुळे देवजीचं नाव राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आलं होतं. त्याच्यासोबतच मल्लाराजी रेड्डी याच्यासारखे त्याचे काही सहकारी सुद्धा सरेंडर झाले. आता 31 मार्चची डेडलाईन जसजशी जवळ येते तसा देशातला नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत असताना दिसतोय. पण मुळात हा नक्षलवाद कुठून आणि कसा सुरू झाला हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. भारताला 1980च्या दशकानंतर सीमापार पाकिस्तानातनं दहशतवादाचे हादरे बसायला लागले होते. पण याच्या जवळपास 25 ते 30 वर्ष आधीच देशामध्ये नक्षलवादी चळवळ सुरू झाली होती. 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबारी गावात जमीनदारांच्या विरोधात तिथल्या शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. सरकार आणि व्यवस्थेविरुद्धच्या या उठावाचं नेतृत्व काही आदिवासी तसंच कम्युनिस्ट नेत्यांनी केलं होतं. त्यामध्ये प्रामुख्यानं चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि जंगल संथाल हे नेते होते. हे बंड दडपण्यात आलं. पण त्यातनंच पुढे 1969 साली भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी म्हणजे CPI-ML या पक्षाची स्थापना झाली. माओ यांच्या विचारांच्या प्रेरणेतनं. क्रांती म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला सशस्त्र उठाव हेच तत्व प्रमाण मानत ही चळवळ बंगाल सोबतच ईशान्य भारतात आणि नंतर देशाच्या इतर भागात सुद्धा वाढत गेली. यातनंच पुढे MCC म्हणजेच माओवादी कम्युनिस्ट सेंटर तसंच PWG अर्थात पीपल्स वॉर ग्रुप यांच्यासारख्या बंडखोर गटांचाही उदय झाला. ही चळवळ नक्षलबारी या गावातनं सुरू झाल्यामुळं तिला नक्षलवाद असं नाव देण्यात आलं. यानंतर ही चळवळ आदिवासी, दलित, मागास घटक तसंच शेतकरी आणि कष्टकऱ्यांसहित समाजातल्या सगळ्यात गरीब आणि दुर्लक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी उभी राहिल्याचं सांगितलं गेलं. त्यासाठी माओवादी सिद्धांताचा आधार देण्यात आला. या माध्यमातून देशातल्या प्रस्थापित व्यवस्था म्हणजे सरकार, राजकारणी नेते, प्रशासन, जमीनदार, व्यापारी आणि सुरक्षा दल हे आपले टार्गेट मानून नक्षलवाद्यांनी त्यांच्या विरोधात गोरिला वॉरफेअर सुरू केलं. यासाठी नक्षलवाद्यांनी दुर्गम आणि जंगली भागातल्या ऑपरेशन बेसेस उभारल्याचं सुद्धा पाहायला मिळालं.
या चळवळीतनच पुढे बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव हा वाढत गेला. राज्यातली सत्ता डाव्या पक्षांच्या ताब्यात गेली आणि बंगालमध्ये जवळपास 35 वर्ष कम्युनिस्ट पक्षानं राज्य केलं. नक्षलवादी गटांनी पुढे ही चळवळ पश्चिम बंगालच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवली. बिहार असेल, झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्राच्या मोठ्या प्रदेशावर त्यांनी आपलं नियंत्रण मिळवलं. हा सगळा पट्टा या राज्यांच्या सीमांच्या लगत असलेला आणि त्यातही जंगलांनी, दुर्गम भागांनी व्यापलेला होता. या भागात प्रामुख्याने आदिवासी आणि अन्य मागास जाती जमातींचं वास्तव्य होतं. त्यामुळे माओवाद्यांना तिथं आश्रय मिळवणं आणि आपले तळ उभे करणं सोपं गेलं. नक्षलवाद्यांच्या वर्चस्वाखाली आलेला मध्य आणि पूर्व भारतातल्या संपूर्ण पट्ट्याला म्हटलं जाऊ लागलं रेड कॉरिडॉर. हा रेड म्हणजे लाल रंग, जो कम्युनिस्ट पक्षाच्या ध्वजावरनं आलेला आहे. पण गेल्या 30 ते 40 वर्षात नक्षलवाद्यांनी सशस्त्र असे हल्ले करत हा कॉरिडॉर सामान्य लोक आणि जवानांच्या रक्ताने लाल केला. हे नक्षलवादी आदिवासी, गोरगरीब, मागास आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत असल्याचा दावा करत होते, पण प्रत्यक्षात या लोकांच्या आयुष्यात त्यांच्यामुळे कणभरही फरक पडलेला नाही. उलट नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे त्यांची फरफटच होत आलेली आहे हे दिसून आले. या नक्षलवाद्यांना कोणत्या स्वरूपातला विकास हा मान्य नव्हता आणि व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याविषयी सरकारशी चर्चा सुद्धा त्यांना करायची नव्हती. व्यवस्था बदलण्यासाठी त्यांना निवडणुका लढवायच्या नव्हत्या, पण होत असलेल्या निवडणुका मात्र ते उधळून लावत होते. नक्षल्यांना लोकशाही नकोच होती, त्याऐवजी माओवादी विचारांच्या दडपशाहीवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी हजारो निरपराध लोकांचे बळी घेतले. शेकडो सुरक्षा जवान त्यांच्याशी लढताना शहीद झाले. 2009 ते 2011 हा नक्षली हिंसेचा पीक पिरियड मानला जातो. 2009 मध्ये हिंसाचाराच्या 2258 घटना घडल्या. 2010 मध्ये नक्षली हिंसाचारात सामान्य लोक आणि सुरक्षा दलाचे जवान मिळून 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. 2004 ते 2014 या दशकाचा विचार केल्यास नक्षली हिंसाचाराच्या 16,463 इतक्या घटना घडल्या आणि त्यात एकूण 6,617 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 1,851 जवान आणि तब्बल 4,766 सामान्य नागरिकांचा समावेश होता. या आकड्यांवरनं नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराची दाहकता आपल्या लक्षात येते. केंद्रातली सरकारं ही बदलत होती, पण नक्षलवाद कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. रेड कॉरिडॉर मध्ये येणाऱ्या राज्यांची सरकारं तर अक्षरशः हतबल झाली होती, कारण हा लढा फक्त केंद्र सरकारच्या किंवा एकट्या दुकट्या राज्याच्या हातात राहिला नव्हता. पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचं सरकार आलं आणि या सरकारनं नक्षलवाद संपवण्यासाठी नियोजनपूर्वक पावलं टाकायला सुरुवात केली. 2015 मध्ये केंद्र सरकारनं नॅशनल पॉलिसी अँड ऍक्शन प्लॅन टू ऍड्रेस लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अर्थात डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचा मुकाबला करण्यासाठीचं राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना स्वीकारली. या धोरणामध्ये सुरक्षा, विकास आणि स्थानिक लोकांच्या हक्काचं रक्षण या 3 गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं. त्यानुसार नक्षल्यांवरती कारवाई करतानाच नक्षल प्रभावित भागामध्ये पायाभूत सुविधांची उभारणी, आर्थिक विकास आणि स्थानिक लोकांना अधिक अधिकार देण्यावरती भर देण्यात आला. त्याचवेळी अधिक सक्षम आणि समन्वय असलेल्या मोहिमेची एक रूपरेषा सुद्धा तयार करण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच नक्षल विरोधी अभियान गतिमान करण्याकडे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केली. गृह मंत्रालय आणि नक्षल प्रभावित राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांनी नियमित आढावा घ्यायला सुरुवात केली. सोबतच केंद्र आणि राज्य सरकारांच्या पुढाकारातनं संयुक्त टास्क फोर्स हा तयार करण्यात आला. त्यामुळे नक्षल विरोधी अभियानातलं सातत्य आणि प्रगती ही कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. त्याशिवाय एनआयए आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्थांची सुद्धा या कार्यक्रमात मदत घेण्यात आली. त्या माध्यमातून नक्षलवाद्यांचा आर्थिक स्रोत आणि त्यासाठी काम करणारे नेटवर्क्स उद्ध्वस्त करण्यात आले. मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या 11 वर्षात एनआयएनं नक्षलवादी नेटवर्कवरती कारवाई करत एकूण 40 कोटी रुपये जप्त केलेत. ईडीनं सुद्धा कारवाई करत 12 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या कारवाईमध्ये तब्बल 40 कोटींपेक्षा अधिक रक्कम सुद्धा जप्त करण्यात आली आहे. कुठलीही चळवळ चालवण्यासाठी आर्थिक पाठबळ सगळ्यात महत्त्वाचं असतं, पण तपास यंत्रणांनी नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्यात आवळल्यामुळे त्यांचं मानसिकरित्या सुद्धा खच्चीकरण झालं. याशिवाय नक्षलवाद प्रभावित राज्यांमध्ये केंद्रीय राखीव तसंच सशस्त्र पोलीस दलांच्या बटालियन सुद्धा तैनात करण्यात आल्या. त्यांचे तळ उभारण्यात आले. याच प्रकारे गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर C60 पथकाची स्थापना करण्यात आली. आंध्र प्रदेशचे नक्षल विरोधी ग्रेहाउंड पथक हे कार्यरत होतच, त्या धर्तीवरती अन्य राज्यांनी सुद्धा आपली विशेष पथकही उभी केली. नक्षल प्रभावित भागातली सुरक्षा व्यवस्था सक्षम करतानाच तिथल्या विकास योजनांना सुद्धा सरकारद्वारे गती देण्यात आली.
नक्षल्यांविषयी सहानुभूती असलेल्या आदिवासी आणि ग्रामस्थांमध्ये सरकारी व्यवस्थेविषयी विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न पोलीस आणि प्रशासनानं स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं सुरूच ठेवले। नक्षल प्रभावित भागातल्या विकास कामांसाठी केंद्रानं सुद्धा विशेष आर्थिक मदत दिली आणि आपले प्रयत्न सुरू ठेवले। आता हे धोरण जवळपास गेली 6 ते 7 वर्ष राबवलं जात होतं, पण तरी सुद्धा नक्षली हिंसाचार काही कमी होत नव्हता। त्यामुळे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढण्याचा चंगच बांधला। त्याची सुरुवात झाली 13 नोव्हेंबर 2021 या दिवशी। गडचिरोली जिल्ह्यातल्या मर्दिनटोला जंगल परिसरात महाराष्ट्र पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली। त्यामध्ये माकपचा केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या आणि नक्षली चळवळीचा ब्रेन मानल्या जाणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला। तेलतुंबडे ठार झाला आणि नक्षली चळवळ काही काळ थंड पडली, पण नंतर तिनं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आणि मग केंद्र सरकार सुद्धा थेट ऍक्शन मोडवर आलं। सरकारनं नक्षलवाद्यांना एकच मेसेज दिला, तो म्हणजे सरेंडर और एन्काउंटर। म्हणजेच काय तर शरण या किंवा मरायला तयार व्हा। आणि त्याच वेळी सुरक्षा दलांना सुद्धा सरकारकडनं फ्री हँड देण्यात आला। त्यामुळे नक्षल्यांचं मानसिक बळ खचू लागलं आणि सुरक्षा दलांचं नैतिक बळ वाढल्याचं पाहायला मिळालं। मग छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात एका मागोमाग एक कारवाया हाती घेत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। त्यांच्या म्होरक्यांचं एन्काउंटर सुरू केलं। त्यामुळे अत्यंत कडव्या माओवादी विचारसरणीचे नक्षलवादी शरण यायला सुरुवात झाली। या धडक कारवायांमुळे वर्षभरात मोठ्या प्रमाणात नक्षल्यांना आणि त्यांच्या म्होरक्यांना अटक करण्यात आली। 2024 आणि 2025 मध्ये मिळून अंदाजे 1200 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जातं। त्याचवेळी अनेक म्होरके एकतर मारले गेले किंवा बंदुका टाकून शरण आले। 2025च्या एप्रिलमध्ये ऑपरेशन कागार सारख्या मोठ्या कारवाईत तब्बल 31 नक्षलवादी मारले गेले। गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यासह 6 नक्षल्यांना सुरक्षा दलांनी संपवलं। 2010 मध्ये दंतेवाडा इथं झालेल्या नक्षली हल्ल्यात सीआरपीएफच्या 76 जवानांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 2017 मध्ये सुकमा इथल्या हल्ल्यामध्ये 26 जवान मारले गेले। हिडमा हा या 2 घटनांसह 26 मोठ्या नक्षली हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता। गेल्या वर्षी मे महिन्यात छत्तीसगड तेलंगणा सीमेवर झालेल्या मोठ्या चकमकीत 31 कुख्यात नक्षलवादी ठार झाले। त्यामध्ये विवेक उर्फ प्रयाग मांझी आणि अनुज उर्फ सहदेव सोरेन या केंद्रीय समिती सदस्यांचा समावेश होता। त्यांच्यावर सुद्धा प्रत्येकी 1 कोटींचं बक्षीस होतं। आता उपलब्ध जी आकडेवारी आहे त्यानुसार 24 आणि 25 मध्ये मिळून सुमारे तब्बल 600 नक्षलींचा खात्मा हा करण्यात आलाय। आता सरकारने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि चकमकीत नक्षलवादी म्होरके मारले जाऊ लागल्यानं इतर अनेक जण शरण येऊन मुख्य प्रवाहात यायला लागले। गेल्या सप्टेंबरमध्ये डीव्हीसीएम दर्जाचे आणि सुमारे 65 लाखांचं बक्षीस असलेले 6 जहाल नक्षलवादी शरण आलेत। 15 ऑक्टोबरला गडचिरोलीत माओवादी चळवळीचा सर्वोच्च नेता आणि थिंक टँक मानल्या जाणाऱ्या मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यानं 60 नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण केलं। भूपतीवर तब्बल 6 कोटींपेक्षा अधिकचं बक्षीस होतं। त्यानंतर 2च दिवसात 17 ऑक्टोबरला छत्तीसगड मधला प्रमुख नक्षलवादी नेता टी वासुदेवराव उर्फ रुपेश यानं देखील आत्मसमर्पण केलं। रुपेशवरती 1 कोटींचं बक्षीस होतं। त्याच्यासोबत इतर 140 नक्षलवादी सुद्धा शरण आले। भूपती आणि रुपेश एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांनी ठरवूनच आत्मसमर्पण केल्याचं सांगण्यात येतं। विशेष म्हणजे रुपेशच्या आत्मसमर्पणाच्या 2च दिवस आधी बस्तर रेंजचे आयजीपी सुंदर राज यांनी त्याची भेट घेतली होती। त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुद्धा फोनवरनं बोलणं झाल्याचा दावा हा केला जातो। उपलब्ध आकडेवारीनुसार भूपती आणि रुपेश या दोघांशिवाय गेल्या ऑक्टोबरमध्ये 75 तासात 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। यामध्ये छत्तीसगड मधले 197 तर महाराष्ट्रातल्या 61 नक्षलवाद्यांचा समावेश होता। गेल्या 2 वर्षांमध्ये देशभरात जवळपास 3000 नक्षलवादी शरण आलेले आहेत। 23 मे 2025 ला बिजापूर इथं 24 जहाल नक्षलवादी शरण आले, तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मध्ये 27 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला। 2025 मध्ये एकूण 317 नक्षलवादी मारले गेलेत आणि 862 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर 1973 नक्षलवादी शरण आले। 2024 मध्ये एकूण 290 नक्षलवादी मारले गेले। 1090 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर 881 जण सरेंडर झालेले आहेत। 2015 मध्ये नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना लागू करण्यात आली। त्यानंतर हिंसक घटना आणि लोकांचे बळी जाण्याच्या संख्येमध्ये लक्षणीय अशी घट झाली। 14 ते 24 या 10 वर्षाची जर आकडेवारी पाहिली तर या कालावधीत नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये 52% घट झाली आहे,
तसंच सुरक्षा जवानांच्या मृत्यूंमध्ये 73% आणि सामान्य लोकांच्या मृत्यूमध्ये 70% घट झाली आहे. सरकारनं राबवलेलं धोरण यशस्वी झाल्याचं सिद्ध होण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी ठरू शकते. आता सरकारनं राबवलेल्या या धोरणाला यश आल्याचं दिसत असेल तर हे धोरण नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. या धोरणानुसार सरकारनं नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा, विकास आणि स्थानिक सहभाग या 3 गोष्टींवरती आधारित रणनीती अवलंबली. नक्षलवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्यासाठी झिरो टॉलरन्स अर्थात शून्य सहिष्णुता हे धोरण स्वीकारलं. त्याचवेळी नक्षलग्रस्त भागांमध्ये सीआरपीएफ, कोब्रा या बटालियन आणि राज्य पोलिसांचे विशेष दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले. गुप्तचरांकडून मिळणाऱ्या माहितीचं कलेक्शन सुधारण्यात आलं. मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ड्रोनचा वापर करून नक्षलवाद्यांचे अड्डे शोधून काढण्यात आले आणि टार्गेटेड ऑपरेशन्स हे राबवण्यात आले. नक्षलवाद्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांसाठी नवीन फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसेस, पोलीस ठाणी आणि शिबिरं ही स्थापन करण्यात आली. एकीकडे या प्रकारे सुरक्षा व्यवस्था मजबूत करतानाच नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मसमर्पण धोरणही लागू करण्यात आलं. या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे अनेक मोठे नक्षली आणि त्यांचे नेते हे सरकारला शरण आले. नक्षलवादाच्या मुळाशी असलेली सामाजिक, आर्थिक विषमता आणि मागासलेपण दूर करण्यासाठी विकास कामांना सर्वोच्च असं प्राधान्य देण्यात आलं. नक्षलग्रस्त भागांमध्ये रस्ते, पूल आणि मोबाईल टॉवर्सचे जाळं हे वेगाने उभारण्यात आलं. यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवरती नियंत्रण मिळवणं हे सरकारला सोपं झालं आणि स्थानिक रहिवाशांना सुद्धा मुख्य प्रवाहाशी जोडून घेता आलं. याशिवाय शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल या गोष्टी निर्माण करणाऱ्या योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्या. नक्षलग्रस्त भागांमध्ये बँकांच्या शाखा असतील, पोस्ट ऑफिसेस आणि अन्य प्रशासकीय कार्यालये ही उघडण्यात आली. त्याचप्रमाणे डिस्टन्स ऑफ डिस्टर्बन्स या संकल्पनेनुसार नक्षलग्रस्त भागांसाठी विशेष निधी हा त्वरितपणे वितरित करण्यात आला. आता हे सगळं करत असताना स्थानिक आदिवासी आणि गरीब नागरिकांचा विश्वास जिंकणं ही या रणनीतीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. त्यासाठी नागरिक प्रशासन संवाद हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरक्षा दल आणि प्रशासनानं स्थानिक लोकांशी नियमित संवाद साधायला सुरुवात केली. जनमैत्री कार्यक्रम आणि सिव्हिक ऍक्शन प्रोग्राम्स आयोजित करत लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आलं. वन उत्पादनांवरती आधारित लघु उद्योग असतील आणि वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून गरिबी निर्मूलन याच्यावरती लक्ष हे केंद्रित करण्यात आलं. या सगळ्या उपायांमुळे आदिवासी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये नक्षल्यांना असलेली त्यांच्याविषयीची सहानुभूती संपवण्यात यंत्रणेला यश आलं. या रणनीतीच्या कठोर आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे नक्षलवादी चळवळीचे आर्थिक स्रोत खंडित झाले, त्यांच्या नेत्यांचे नेटवर्क तुटले, परिणामी अनेक नक्षली हे दिशाहीन झाले. त्यामुळे नक्षलवादाशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांमध्ये तब्बल 80% अधिकची घट झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर बुढा पहाड हा झारखंड आणि छत्तीसगड सीमेवरचा एक अत्यंत दुर्गम पर्वतीय भाग. हा भाग 3 दशकांपेक्षा अधिक काळ नक्षलवादी चळवळीचा प्रमुख बालेकिल्ला होता. सरकारने सप्टेंबर 2022 ला इथं ऑपरेशन ऑक्टोपस राबवत हा भाग नक्षल्यांच्या नियंत्रणातून मुक्त केला. सध्या हा भाग सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. सरकारने इथल्या विकासासाठी अनेक योजना चालू केल्यात. यासोबतच झारखंडच्या पारसनाथ, बारमासिया या भागांमध्ये सुद्धा नक्षल्यांचा प्रभाव होता. इथं ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबंद राबवत हा भाग सुद्धा नक्षलमुक्त करण्यामध्ये सरकारला यश आलंय. 2015 मध्ये सरकारने या नक्षल विरोधी धोरणाची अंमलबजावणी सुरू केल्यावर माओवाद्यांचं जगणं हे अवघड झालं होतं. त्यांनी आपल्या कारवायांचं स्थान असेल आणि स्वरूप असेल हे सुद्धा बदलायला सुरुवात केलेली. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलांचे जवान हे शहीद होत होते. सामान्य लोकांचे बळी सुद्धा जातच राहिलेले. पण 2020 नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी या धोरणावरतीच पूर्ण फोकस केला. त्याचे काही परिणाम हे काही दिवसातच दिसायला सुरुवात झाली. 2021 मध्ये मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर नक्षली चळवळीचं मनोधैर्य हे खचल्याचं पाहायला मिळालं. भूपती, रुपेश सारख्या टॉपच्या नेत्यांनी शरणागती पत्करल्यानंतर तिचं उरलं सुरलं अवसानही गळालं आणि हिडमाला संपवल्यावर देवजी सारख्या नक्षलवाद्यांना सरेंडर केल्यानंतर तर ही चळवळ अगदी शेवटच्या घटका मोजू लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर आता फक्त 20 ते 25 सक्रिय नक्षलवादी शिल्लक असल्याचं सांगितलं जातं. गेल्या खरं तर 8 ते 9 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे राबवलेल्या व्यापक कालबद्ध धोरणामुळे देशातनं नक्षलवाद संपण्याच्या परिस्थितीत आहे. कदाचित 31 मार्चच्या डेडलाईन आधीच त्याचा संपूर्ण नायनाट होऊ शकतो असं चित्र दिसतंय. पण हे करत असताना हिंसेचा मार्ग न सोडणाऱ्या नक्षल्यांना जसं वेचून वेचून संपवण्यात आलं तसं मूळ प्रवाहात परतण्याची इच्छा असलेल्यांना सुरक्षित वातावरण आणि समान संधी मिळेल याची सुद्धा काळजी सरकारकडनं घेण्यात आली आहे. एखाद्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला 4 ते 5 दशकांपासून आव्हान ठरलेली
एखाद्या कट्टर विचारसरणीला मांडणारी मोठी हिंसक चळवळ या पद्धतीने संपुष्टात येणं ही जगातल्या इतर देशांसाठी एक केस स्टडी ठरू शकते। भारत देश हा नक्षलमुक्त करण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत भारत आता हा इतिहासही निर्माण करण्याच्या वाटेवर निघालेला आहे। भारतातली नक्षलवादी चळवळ, तिच्यामुळे इतकी वर्ष झालेला हिंसाचार आणि ती मुळापासून संपवण्यासाठी झालेले हे सगळे प्रयत्न, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।